नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 28 सप्टेंबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। आवक बघू शकता तुम्ही, हा शेड अर्धा आहे आणि हा शेड फुल आहे। 350-400 ची आवक आहे मित्रांनो। आज आपण इंस्टाग्रामवरती अकाउंट उघडेले, तिथे फॉलो करून घ्या जाऊन। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। काल आपण बघितलं 300 ने भाव खाली आला होता मित्रांनो, 4900 हायस्ट बघितलं आणि सरासरी 43-42 वरती आलं होतं। आपण गोल्टी हायस्ट बघितली 43 पर्यंत गेली होती आणि खाद बघितली आपण 26-27 चालली मित्रांनो। तर आज बघू काय जातं। व्हिडिओमध्ये आपण एक नंबर खाद गोल्टी सगळ्यांचा भाव सांगत असतो, तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटला आपण सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघालंय ते पण सगळं सांगत असतो। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला भाव बघूया मित्रांनो। लिलाव चालू झालाय, पहिली गाडी आहे 4300 जाईल, 4325 4325 रुपीज। क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची। बियाणं कोणतं याचं, कुठला आहे कांदा? बर 4325। पुढे बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 42 जाईल, 4200 4200 रुपीज। कुठला आहे कांदा? वनी। बर पुढे बघू काय भाव गेला दादा? 4270 जाईल, बघू शकता तुम्ही क्वालिटी 4270। कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं काकायचं? गावठी बियाणं। बर पुढे बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला दादा? 3300 रुपये जायले, 3300 रुपीज। कुठला आहे कांदा? वनी। बरं पुढे बघू खाद आहे, पाहू शकता तुम्ही। काय भाव गेला? 2311 जायले, क्वालिटी बघू शकता खादची 2311 रुपीज। कुठले? वनी। बरं पुढे बघू शकता तुम्ही 4326 जायले, 4326 रुपीज। क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची। बियाणं कोणतं यायचं? पुन्हा पुरचुंगी। बरं पुन्हा पुरचुंगी, क्वालिटी बघू शकता तुम्ही। कुठला आहे कांदा? ओझर। पुन्हा पुरचुंगी बियाणं आहे। पुढे बघू 4326 जाईल, बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 3890 3899 रुपीज। कुठला आहे कांदा? कोकणगाव। बरं बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 4300 4300 रुपीज। बियाणं कोणतं काकायचं? कुठला आहे कांदा? कोकणगाव। बरं 4300 रुपये 4300। पुढे बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 4200 रुपये जायले, 4200 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजखेड। बरं पुढे बघू काय भाव गेलो? 4340 बघू शकता तुम्ही क्वालिटी 4340 4340 रुपीज। बियाणं कोणतं व्हायचं? पंचगंगाचं बियाणं आहे। बरं पंचगंगाचं बियाणं आहे। कुठलं आहे कांदा? बरं क्वालिटी बघू शकता तुम्ही 4340 पंचगंगाचं बियाणं आहे। पुढं बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 4200 4200 जायले, 4200 रुपीज। कुठलं आहे कांदा? बियाणं कोणतं यायचं? येलोरचं बियाणं आहे। पुढं बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 4360 4160। कुठला आहे कांदा? रानोड 4160 जायले, 4160 रुपीज। पुढं बघू शकता तुम्ही क्वालिटी 50 साईज। काय भाव गेला? 4251 4251 रुपीज। कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं यायचं काका? बरं किती गेला? 4200 किती? 51 4251 रुपये जायले। पुढे बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 4200 4200 रुपीज। बियाणं कोणतं यायचं? रेड फोर। कुठला आहे कांदा? कारसूळ। पुढे बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 4214 जायले, 4240 रुपीज। कुठला आहे कांदा? झोपूळ। बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं पुढे बघू शकता तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 4251 4251 रुपीज। बियाणं कोणतं याचं? येलोराचं बियाणं आहे, बघू शकता तुम्ही। येलोरा बियाणं आहे। कुठला आहे कांदा? वडाळी भुई। बरं पुढे बघू काय भाव गेलो?
4262 बघू शकता तुम्ही क्वालिटी 4262. कुठला आहे कांदा? पालखेड. बियाणं कोणतं आहे सर? बरं 4262 4262 रुपीज. पालखेडचा आहे ना? पालखेडचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला काका? 41 जायले 4100 रुपीज. कुठले? बरं बघू शकता तुम्ही 4101 रुपये 4101 रुपीज. पुढं बघू बघू शकता क्वालिटी. काय भाव गेलो? 4190 4190 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. बरं बियाणं कोणतं होतं याचं? पुनापूर सुंदी. बरं 4190. पुढं बघू बघू शकता तुम्ही. खादे काय भाव गेलो? 2480 जायले 2400 रुपीज 480 रुपीज. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 4000 रुपये जायले 4000 रुपीज 4090 जायले 4090 रुपीज. बियाणं कोणतं व्हायचं? कुठला आहे कांदा? पिंपरखेड. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 4481 जायले 4481 रुपीज. बघू शकता तुम्ही क्वालिटी. कलर आहे. बियाणं कोणतं व्हायचं? रेड फोर बियाणं आहे. कुठला आहे कांदा? खेरवाडी. बरं पुढं बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी. मीडियम साईज आहे. काय भाव गेला? 4200 जायले बघू शकता तुम्ही 4200 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं काय भाव गेलो? 4300 रुपये जायले बघू शकता तुम्ही 4300. 40-45 साईज आहे 4300 रुपीज. 4300 ना? कुठला आहे कांदा? पिंपरखेड. बियाणं कोणतं याचं? येलोराचं बियाणं आहे. पुढं बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 4300 रुपये जायले 4300 रुपीज. बियाणं कोणतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बघू शकता तुम्ही पंचगंगा. कुठला आहे कांदा? बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 4275 जायले बघू शकता तुम्ही क्वालिटी 4275. बियाणं कोणतं आहे याचं? येलोरा बियाणं आहे. 4275 जायले 4275 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझर. बरं ओझरचा. पुढं बघू. काय भाव गेलं? 4200 रुपये जायले बघू शकता तुम्ही 4200 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. प्रशांतचं बियाणं आहे. बघू शकता तुम्ही क्वालिटी. पुढं बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला दादा? 4400 जायले 4400 रुपीज. बियाणं कोणतं आहे दादा याचं? कुठला आहे कांदा? बरं पंचकेश्वर. पुढं बघू. काय भाव गेलो? 4200 बघू शकता तुम्ही 42 जायले 4200 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. बियाणं कोणतं याचं? बरं पुढं बघू बघू शकता तुम्ही 4690 आतापर्यंत हायस्ट बघितलं आपण 4690 रुपीज. क्वालिटी बघू शकता तुम्ही. बियाणं कोणतं व्हायचं? कुठला आहे कांदा? नरूळचा कांदा आहे. बरं 4690 नरूळचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 4280 4280 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. बघू शकता तुम्ही क्वालिटी. पुढं बघू बघू शकता तुम्ही. कलर आहे. काय भाव गेलो? 4351 जायले 4651 जायले 4651 रुपीज. बियाणं कोणतं आहे काकाचं? समर्थाचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? साकोरा. बरं 4600. पुढं बघू बघू शकता तुम्ही 50-55 साईज आहे. काय भाव गेलो? 4300 रुपये जायले 4300 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? बरं कुठला आहे कांदा? जोपूर. 4390 4390 रुपीज. ओके पुढं बघू. काय भाव गेली खात?
2680 जायले 2680 रुपीज. काय भाव गेलो 4626 जायले बघू शकता तुम्ही 4626 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? गजाननचं बियाणं आहे. क्वालिटी बघू शकता तुम्ही, गजाननचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? डांगचोंगण. बरं पुढं बघू. काय भाव गेलो 45 जायले बघू शकता तुम्ही 45. क्वालिटी बघू शकता. कलर आहे. बियाणं कोणतं आहे याचं? घरगुती. कुठला आहे कांदा? साकोरा. साकोऱ्याचा कांदा आहे 4500 जायले 4500 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेलो 4151 जायले बघू शकता तुम्ही. कलर डाऊन आहे 4151 4151 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू. काय भाव गेला 3950 बघू शकता तुम्ही 3950 जाईल 3950 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं होतं. कुठलं आहे कांदा? राजा. बरं पुढं बघू. तर मित्रांनो पहिली लाईन संपली. आता आपण दुसऱ्या लाईनला चाललोय. बघू शकता तुम्ही दुसऱ्या लाईनला आलोय आपण. काय भाव गेलो 4400 जायले बघू शकता तुम्ही 4400 रुपीज. बियाणं कोणतं आहे काका याचं? पुनापूर सुंगी आहे. बरं 4400 रुपीज. कुठले? ओझर मिक. बरं काय भाव गेलो 4300 4300 रुपीज. क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं आहे याचं? येल्लोरचं बियाणं. बरं येल्लोरचं बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलो 4501 जायले बघू शकता तुम्ही 4501 रुपीज. बियाणं कोणतं आहे याचं? प्रसाद. कुठला आहे कांदा? चोपूड. बरं प्रसादचं बियाणं आहे. क्वालिटी बघू शकता तुम्ही. पुढं बघू. तर मित्रांनो आज हायस्ट बघितलं आपण 4700 पर्यंत गेला होता आणि सरासरी आपण बघितले 41-42 चाललंय. आणि आपण गोल्टी बघितली. गोल्टी हायस्ट गेली मित्रांनो 41 पर्यंत. काल आपण 25-26 पर्यंत पाहिली मित्रांनो आज. तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. इंस्टाग्रामवरती आपल्याला फॉलो करून घ्या. धन्यवाद.